विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण फिफ्थ स्कॉलरशिप पेपर सेकंड म्हणजे पेपर 2 आणि या पेपर 2 मधील सर्व प्रश्नांची उत्तरे सहज आणि सोप्या भाषेमध्ये. चला तर पाहूया मग फिफ्थ इंग्लिश मीडियम स्कॉलरशिप पेपर सेकंड 2024 आणि त्याची सर्व उत्तरे लगेच. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपण पाचवी इंग्लिश मीडियम थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजंट टेस्ट म्हणजेच तिसरी लँग्वेज इंग्लिश मीडियममध्ये मराठी असते. तर मराठी आणि बुद्धिमत्ता त्यांची उत्तर पाहूयात लगेच. या ठिकाणी जर आपण पेपर पाहत असाल तर या ठिकाणी मराठी सुरुवातीला 25 प्रश्न आहेत. तर हे 25 प्रश्न आपण समजून घेऊयात. या ठिकाणी PDF तेवढी व्यवस्थित नसेल तरी मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी वाचून दाखवणार आहे, त्याचं उत्तर सांगणार आहे. शब्द व त्या शब्दाचे भिन्न अर्थ दिले आहेत, त्यानुसार योग्य जोडी निवडायची आहे. तर याचं उत्तर आहे पूर, नगर आणि पाण्याचा लोंढा, पर्याय क्रमांक 3. तुमच्या पेपरमध्ये हा प्रश्न कुठं आहे तो चेक करा आणि त्या ठिकाणी जाऊन तो टिक करून घ्या. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता जोड शब्द नाही? तर या ठिकाणी जो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाट पाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे र का क स ट यापासून योग्य अर्थपूर्ण शब्द आणि या ठिकाणी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एकाक्ष. समूहदर्शक नसलेला शब्दाचा पर्याय निवडायचा आहे आणि याचे योग्य उत्तर आहे तट, पर्याय क्रमांक 4 तट. यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, 6, 7 आणि 8. पुढील पैकी नाम असलेला शब्द निवडायचा आहे. तर पर्याय उत्तर आहे तलवार. पुढचा प्रश्न आहे फुगा या नामासाठी कोणता क्रियादर्शक शब्द लागू पडत नाही? पर्याय क्रमांक 4 चौताळणे. विरुद्धलिंगी नामाच्या जोडीची चुकीची जोडी निवडायची आहे आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वीर आणि विदुषी. पुढीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन करताना त्या नामाच्या रूपात बदल होत नाही? उत्तर आहे मडके, पर्याय क्रमांक 4. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, 10, 11 आणि 12. 9, 10, 11 हे 3 प्रश्न घेऊयात आपण. तर 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे बागेत मोगरा, जाई, गुलाब, पारिजातक, चाफा ही फुलझाडे आहेत. या वाक्यात एकूण किती वेळा स्वल्प विराम द्यावी लागेल? पर्याय क्रमांक 1 3 वेळा. पुढे दिलेल्या शब्दातून एकूण किती शब्द अशुद्ध आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 शब्द अशुद्ध आहेत. त्यानंतर गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटावरती या कवितेच्या ओळी कोणी लिहिलेल्या आहेत? उत्तर आहे वि म कुलकर्णी, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. पुढीलपैकी दिलेल्या दिनविशेषांची अयोग्य जोडी निवडायची आहे. तर पर्याय क्रमांक 3 बालदिन ही चुकीची आहे, कारण या ठिकाणी बालिका दिन अपेक्षित आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कवितेवर आधारित. तर कवितेवर आधारित असणारे जे प्रश्न आहेत 13, 14 आणि 15 हे तीनही प्रश्न आपण पाहूयात. कवितेत मुलांशी हितगुज कोण साधत आहे? पर्याय क्रमांक 4 झाड. कवितेच्या आशयानुसार पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 3 मी मोठे झाल्यावर मातीशी नाते विसरतो. हितगुज करणाऱ्या जवळ पुढीलपैकी कोणता गुण नाही? पर्याय क्रमांक 1 कटुता ठेवणे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 16. संवादामध्ये किती जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलाय? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चौघांनी. संवादाची वेळ कोणती असावी? पर्याय क्रमांक 1 सायंकाळ. दामू कामधंदा शोधण्यासाठी शहराकडे आला कारण अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने पैशाची गरज भासू लागली. पर्याय क्रमांक 3. समानार्थी शब्दाची चुकीची जोडी निवडा. पर्याय क्रमांक 2 वीज यामिनी. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 20. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी निवडा. पर्याय क्रमांक 3 शीतल आणि उष्ण. हंसाचा कलरव तसा भुंग्यांचा पर्याय क्रमांक 2 गुंजारव. प्राणी आणि त्यांचे घरे यानुसार चुकीचा आहे घोडा. अचूक निवडायचे आपल्याला या ठिकाणी अचूक. घोडा, घोड्याचा पागा. शब्दसमूह त्याबद्दल एक शब्द याच्या जोडीतील अचूक शब्द निवडा. पर्याय क्रमांक 1 बाळाला झोपण्यासाठी गायलेले गीत अंगाई गीत. यानंतर प्रश्न क्रमांक 24 आणि 25. प्रश्न क्रमांक
या ठिकाणी म्हण आहे ख ना ला व कानाला खडा लावणे, पर्याय क्रमांक 1. 25 प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आहे इकडे आड तिकडे वीर, पर्याय क्रमांक 3. तर हे मराठीचे प्रश्न होते. यानंतर पाहूया आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न. यानंतर बुद्धिमत्तेच्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आहे इन अ रो समीर इज ॲट 23rd पोझिशन फ्रॉम द फ्रंट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इन द गिवन पाथ वॉक A to B हाऊ मेनी नॉर्थ डायरेक्शन. या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 2 टाइम्स. त्यानंतर या ठिकाणी सम बर्ड्स ऑन ट्री फर्स्ट अँड सेकंड, म्हणजे एका झाडावर काही पक्षी दुसऱ्या झाडावर काही पक्षी, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता या ठिकाणी आपल्याला पण घाई आहे उत्तर चेक करण्याची, त्यामुळे या ठिकाणी कुठलाही प्रश्न वाचला जात नाही, परंतु तुम्हाला सर्व पेपर स्पष्टीकरण याच चॅनलवर पाहायला मिळतील. चॅनल सोबत राहा, सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच तुम्हाला या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे पण दिली जातील. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, 30, 31, 32. तर या ठिकाणी रिलेशनशिप आहेत कूल, हॉट, स्ट्रॉंग. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वीक. श्यामची आई साने गुरुजी, विंग्स ऑफ फायर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, ऑप्शन नंबर 2. 37, 40, 25, 21, 14, 50, 32, 55, 35, ऑप्शन नंबर 1. तर हे सगळे प्रश्न टिक करून घ्या आणि आपले गुण चेक करा. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33, पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 33 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 34 पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 35 पर्याय क्रमांक 2. 42. प्रश्न क्रमांक 36 पर्याय क्रमांक 3. 431. प्रश्न क्रमांक 37 आकृती पहा आणि उत्तर आपले टिक करून घ्या. कोड लँग्वेज असेल किंवा सांकेतिक भाषा आहे, वर्ड्स प्रॉब्लेम आहेत. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 38. 38चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 39 ऑप्शन 3 वेन डायग्राम. देन नेक्स्ट, in each of the following question 3 terms are given in the same common relation and its answer storm, tsunami, flood. famine, option number 3. question number 41 option number 4 tailor. question number 42 option number 2nd and question number 33 option number 2nd. then next question, question number 44 correct option option number 3. question number 45 correct option 52. then next, (46) fourth option is correct. Saurabh is engaged all of them, option number 4. question number 47 option number 1st. then next, question number 48 option 1st is the correct answer. question number 49 the correct answer option number 1st. question number 51, here correct answer is 31 but not in the given option. how many triangles? then next question, question number 51 the correct option option number 2. 52 option number 1. सर्व प्रश्न पहा, त्यांचे प्रश्न रीड करा आणि तुमच्या पेपरमध्ये टिक करून घ्या. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 53 ऑप्शन नंबर 1.
प्रश्न क्रमांक 54 ऑप्शन नंबर फर्स्ट. प्रश्न क्रमांक 55 ऑप्शन नंबर फर्स्ट. Then next question number 56 option number 1. Question number 57 ऑप्शन नंबर 4. या ठिकाणी पण आता होमोफोन्स इनकरेक्ट पेअर विचारायला पाहिजे होतं कारण इथं तिन्ही करेक्ट आहेत. इनकरेक्ट आहे ऑप्शन नंबर 4. Then next question number 58 more by 3 option first. Question number 59 the correct answer option number 4. Question number 60 in a given series prime number 301 option number 2. Then select odd term 61 option number first. 62 option number 61 ला 2 नंबरचा ऑप्शन आहे. 62 ला नंबर 1. 63 ला ऑप्शन नंबर 4. 64 ला ऑप्शन नंबर 4. 60 number option 4. 65 option number 2 and 66 option number 3. Then next question number 67 in a certain code language tiger is called a lion, lion is called a shrew. Option is option number 4 is the correct answer. Then 11 triangle is here. This diagram is given 11 triangle. त्या ठिकाणी आकृती दिसत नाही पण इथं 11 त्रिकोण आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 69 70 71. त्यानंतर याचं उत्तर आहे 529. सिरीज दिली आहे नंबर सिरीज आपल्याला या ठिकाणी. त्यानंतर 61 ऑप्शन नंबर फर्स्ट. In figure option number 3 is the correct answer. Option 3. Then next last 4 questions. Answer of 72 option number 3. Option at 73 option number 3. Then next question number 74. If your friend misbehave in front of everyone, correct answer option number 4. And the school give you the responsibility of the section, option number 2 is the correct answer. In this way we see all these 75 questions and its answers. Please check your marks and share on comments. तर या ठिकाणी तुम्ही मार्क पाहून घ्या आणि नक्की कमेंट करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा याच व्हिडिओच्या स्पष्टीकरणासह लवकरच.